फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण परत एक छान अशी कुळिदाची रेसिपी करणार आहोत. हॉर्स ग्राम कुळदाची आमटी म्हणू शकता, पिठी म्हणू शकता, पण खूप भारी लागते, खूपच छान लागते ते चवीला. तुम्ही नक्की करून बघा. तर मी हे काय केलं आहे, एक बॉल कुळीद आहे ना, ते मी 6 ते 7 तास भिजत घातले होते. आणि हे बघा, कुळीद आपले छान असे भिजलेले आहेत. हे बघा, मस्त कुळीद आपली भिजलेली आहेत. आणि हे हॉर्स ग्राम म्हणतात, काही ठिकाणी हुलगा म्हणतात, कुळीज म्हणतात. खायला खूप भारी लागतं. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. तर आता आपण काय करायचं आहे, हे भिजलेले कुळीद आपण मिक्सी जारमध्ये घ्यायचे आहेत. तर मी हे एक कप एवढे कुळीद घेतलेले आहे भिजवलेले. आता मी हे वाटून घेते आहे. थोडंसं पाणी आपण घेऊया आणि हे छान असं पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त मी असं वाटून घेतलेलं आहे. आता ना आपण गॅसकडे जाऊया. आता मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर राई ॲड करायची आहे. थोडंसं जिरं ॲड करूया. ते 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आहेत, त्या मी बारीक चॉप करून ॲड केलेल्या आहेत. कांदा आपण ॲड करूया. कढीपत्ता मी तोडून ॲड केलेला आहे. आता आपण जे वाटलंय ना, त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून ॲड करायचं. नाही तर काय होईल, डायरेक्ट ॲड केलं ना तर खाली चिपकून बसेल. आणि हे ना सारखं ढवळत राहायचं, नाही तर काय होतं, खाली चिटकत राहतं. मग असं मध्ये ढवळत ढवळत छान असं 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला असं वाटेल ना का हे घट्ट होतं आहे, तर थोडं थोडं मध्ये पाणी ॲड करत राहा. तुम्हाला जेवढं घट्ट जेवढं पातळ हवं असेल त्याप्रमाणे थोडं पाणी ॲड करत राहा. गरम पाणी ॲड करत राहा. हे बघा, जसं जसं हे शिजत आलं ना तसं तसं हे घट्ट होत राहतं. हे बघा किती घट्ट झालं बघा. तुम्ही हे कुळीद ना कुकरमध्ये शिजवून पण घेऊ शकता. कुकरमध्ये 3 शिट्या करायच्या आणि मग असं हे फोडणी द्यायची, तरी पण खूप छान लागतं. आता आपण ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. हळद पावडर, लाल तिखट, थोडीशी गरम मसाला पावडर. हे बघा, छान असं मस्त घट्ट झालेलं आहे आपलं पिठलं. कुळदाची पिठी म्हणू शकता, आमटी म्हणू शकता. तुम्हाला जर सूप म्हणून प्यायचं असेल ना तर थोडंसं आणखी पातळ करा, किंवा कुळीद थोडेसे कमी घ्या. एक मूठभर कुळीद घ्या आणि त्याच्या 4 ते 5 पट पाणी टाकून छान असं पातळ करून तुम्ही सूपसारखं पण घेऊ शकता. आणि छान 5 ते 7 मिनिट मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही कुळीद कुकरमध्ये शिट्या करून घेतल्या असेल ना, 3 शिट्या, तर जास्त शिजवायची गरज नाही. मग ते पटकन तयार होतं. हे मी शिट्या नाही काढल्या आणि आपण कच्चे कुळीद आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे भिजवलेले. म्हणून 5 ते 7 मिनिटं छान असं शिजवू द्यायचं आहे. सुगंध पण खूपच छान येतो आहे बघा. आता मस्त उकळी आल्यावर ना थोडीशी आपण हिंग पावडर ॲड करूया. मी फोडणीमध्ये हिंग नाही टाकली आहे. आमटी शिजल्यावर हिंग टाकलं ना त्याचा हिंगाचा टेस्ट पण छान येतो, हिंगाची चव पण छान येते आणि सुगंध पण खूप छान येतो हिंगाचा. हे बघा, छान असं मस्त
कुळथाची आमटी म्हणा, पिठी म्हणा तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आहे. थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर नेहमी गॅस बंद करूनच ॲड करायची आपण, म्हणजे कसं त्याचा कलर तसा छान राहतो. तर हे बघा, छान अशी कुळथाची आमटी किंवा कुळथाची पिठी तयार झालेली आहे. खूप छान लागते, भारी लागते. भाताबरोबर, भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज सुद्धा रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्थी रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. हे बघा, मस्त गरमागरम कुळथाची आमटी, कुळथाची पीठ झाली आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना, फ्रेश कोकोनट, तर ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.